धन्यवाद। तो मृणाल वर्सोलकर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर चौकार। इस खिलाड़ी के काफी रिकॉर्ड है जिन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट के नाम पर अपना देखा जाए तो 22 फाइनल किताब जीते हैं, 24 किताब जीते हैं, वही मृणाल वर्सोलकर। जय मल्हार अलीबाग की रन मशीन पर इस बार देखिए भाग मिल्खा भाग, और इस बार बल्लेबाज आउट होते हुए। एक तो फिर से एक बार बल्लेबाज आउट होने के बाद न्यू बल्लेबाज मंदार आते हुए 9 रन स्कोर कार्ड पर, 8 रन स्कोर कार्ड पर गेंदबाजी करते हुए बैरीचा पाड़ा टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया। दावती बल्लेबाजी करने के लिए एक शानदार मैच, डांसिंग डाउन आगे कर खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, ओहो गेंद हाथों से सिटकती हुई। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है बल्लेबाजी करने वाली टीम सुब्बान 11। इस टीम का जबकि स्पॉन्सर है विपुल पाटिल, विभाग प्रमुख शिवसेना, पुरस्कृत सुब्बान 11। बल्लेबाजी करते हुए मृणाल वर्सोलकर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, इस बार स्कोर कट किया है ना मुन्ना ना। इस खिलाड़ी को अगर इस तरह की गेंद डालोगे तो नतीजा होगा शानदार चौकार। डीजे वाला और यहां पर एक्सीडेंट होता हुआ विकेट का पतन, बल्लेबाज ऊयूटी आउट। तो जरूर यहां पर व्हाइट एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर 14 रन। विशाल पाटिल गेंदबाजी के लिए कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। बैरीचा पाड़ा टीम के लिए न्यू बैटर मैदान पर गणेश आते हुए। ओहो 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, टन टना टन 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 टारा, चलती है क्या 9 से 12 चौकार। डीजे रोहित पाटिल, मैन फ्रॉम फूपा देवी पाड़ा, ये भी लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, उनके तरफ से इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए रोहित जी पाटिल आपका भी मैं दिल से आभार व्यक्त करूंगा। इस बार स्कोर कट, मृणाल वर्सोलकर बल्लेबाजी में है दम और आज इस मैदान पर 4 रनों की कमाई। डीजे वाला 22 रन। मृणाल वर्सोलकर मैदान पर जब तक है तब तक रनों की प्राप्ति होगी, उसमें कोई शक नहीं है, क्योंकि रन मशीन जिन्हें कहा जाता है वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर मृणाल वर्सोलकर, नाम तो सुना है। और इस बार देखिए सर्वश्रेष्ठ खिलाड़ी, 4 गेंदों में 4 चौके लगाने का महाविक्रम इस खिलाड़ी ने किया और आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए बैटर मृणाल वर्सोलकर चौके की
पहुंचे स्कोर कार्ड पर 26 रन स्कोर कार्ड पर बल्लेबाजी करते हुए मुनाल वर्सलकर रनों की प्राप्ति करते हुए। ओहो, फिर से एक बार 5 गेंदों में 5 असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई घरात पाहिली केली आणि घरची गुद मरून मेली। 5 गेंदों में 5 चौके लगाने का विक्रम क्या फिर से एक बार ये आखिरी चौकार लगाकर अपना कारनामा करेंगे बैटर मुनाल वर्सलकर 30 रन स्कोर कार्ड पर। तीस रन स्कोर कार्ड पर लगते हुए बहरीचा पाला टीम के गेंदबाज के ऊपर काउंटर अटैक करते हुए खाई तो फटक्याशी नहीं तो रूपाशी, यही स्लोगन इस बल्लेबाज के पास है। ओहो, और इस बार आत्महत्या, विकेट का पतन, बड़ी विकेट 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक षटकातील पुढचा चेंडू प्रसाद फलंदाजीसाठी आले, टॅप केलाय चेंडूला कव्हर रिझन मधून, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। तत्पूर्वी विनंती असेल गावदेवी रामनाथ जेबी ग्रुप हशिवरे दोन्ही संघाचे संघनायक हाफ इनिंग झालेली आहे, टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। दोन्ही संघाचे संघनायक जेबी हशिवरे विरोधात गावदेवी रामनाथ। तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय, धावसंख्येत 4 नि वाढ, धावसंख्या धावफलकावरती 34 आपण पाहतोय। मुनाल वर्सोलकरची चांगली फलंदाजी आज या मैदानावरती रनांची प्राप्ती करत असताना आपण पाहिलं मित्रांनो। 10 चेंडू मध्ये त्या खेळाडूने 28 धावांचं योगदान दिलंय, त्याच्यामध्ये 7 चौकार। नवीन गोलंदाज संकेत ठाकूर आलेत, संकेत ठाकूर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट। शेवटचं षटक हाणामारीचं षटक, आता मात्र गर्दी होत आली आहे कारण ही स्पर्धा नामांकित आहे। ओपनचे लॉट सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये रत्नागिरी असतील, मुरुड, महाड, रत्नागिरी, शिवर्धन या सर्व तालुक्यातून आज सर्व खेळाडू आपल्याला पाहावयास मिळतील। फलंदाज बाद डीजे बाला। ये हात मुझे दे दे ठाकूर, ठाकूर गोलंदाजीला आले आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय। कमालची गोलंदाजी, अलीबाग का फ्यूचर छोटा फरदीन नाम है जुनैद रियाज फकी। छोटे आयु में इस खिलाड़ी ने अपने अलीबाग में एक बड़ी पहचान बनाई है, वही खिलाड़ी जुनैद रियाज फकी, अलीबाग का फ्यूचर जिन्हें कहा जाता है। 9 सेकंड पर 1 रन के साथ 35 धावा धावफलकावरती। यावेळेला प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था बुरुम खान पहुंच गए वर्सोली एक्स्ट्रा के साथ 36 रन 36 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आगे आकर खेलने का प्रयास गणेश आज इस मैदान पर 4 रनों की कमाई करते हुए 4 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 40 रन। शानदार बल्लेबाजी करते हुए दोनों बैटर। मुनाल वर्सोलकर आउट होने के बाद जरूर सुब्बान 11 टीम को यहां पर एक रनों की प्राप्ति करते हुए डांसिंग डाउन आगे कर खेलने का प्रयास, 2 खिलाड़ी के बीच में गेंद ट्रैवल, अच्छी फील्डिंग वहां पर बहरीचा पाड़ा, फील्डर नो गेंद। यहां पर देखिए हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। और ऐसा भी कहा जाता है ना, बचपन की पैंट जवानी में फिट नहीं होती और हर एक नो बॉल पे फ्रीट नहीं होती, पर ये अलीबाग का फर्दीन है जिन्होंने 4 रनों की कमाई करते हुए डीजे वाला। रन स्कोर कार्ड पर अंडरम की ये प्रतियोगिता, पहला मैच। फिर से एक बार फरदीन काजी स्टाइल, हो म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी, राहाल उपाशी। गेंद मॉन्ट्रियल के पार, चौकार। 50 रन स्कोर कार्ड पर। पहले मैच में 50 रन बनाए थे बल्लेबाजी करने वाली टीम, इस बार नो गेंद। फिर से एक बार की करे पापा पेट्रोल खत्म ही नहीं होता, त्या पद्धतीची गोलंदाजी करतायत गोलंदाज ठाकूर। संकेत ठाकूर गोलंदाजी करत असताना
आता स्ट्राईकला गणेश. पुन्हा एकदा मोठी गॅप आणि चेंडू गेलाय सीमा पार. येतो शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार. धावसंख्या 4 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय अब तक 56 धाव फलकावरती. 57 धाव्यांची गरज असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया टॉस साठी यायचंय. विनंती करेन गावदेवी रामनाथ संघाचे कर्णधार त्यांच्या विरोधात JB ग्रुप हशिवरे दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या, कारण फर्स्ट इनिंग संपलेली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय सोनपरी संकेत घरात पुरस्कृत विठ्ठल प्रसन्न बैरीचा पाडा संघाला जिंकण्यासाठी 57 धावींची गरज आहे. 57 धावींची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन पुन्हा एकदा रायगडचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम झिराट प्रीतेजी पाटील सरांकडे. धन्यवाद. मैदानावरती आपण पाहतोय भन्नाट खेळ चालू आहे. खऱ्या अर्थानं अलिबाग संघ वन साइड डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. सुरक्षित आणि अक्षर अशी जोडी आली सलामीची मैदानामध्ये, पण काही गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. तसेच सन्मान्य श्री देवेंद्र बाळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. ओ हो 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 काय भन्नाट गोलंदाजी. अफलातून गोलंदाजीचा दर्जा मैदानावरती दिशान दाखवतोय. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत, मला वाटतं खेळाडू उभे आहेत, त्यांना विनंती आहे थोडं आपण बाजूला व्हायचं, कारण व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांना सामना दिसत नाहीये. जे समोर उभे आहेत तिकडे लेफ्ट साइड लावा किंवा राईट साइड लावा. पहिल्या षटकात काही गोलंदाजी केले. ओ हो हो व्हाट फॅन्टास्टिक अँड फिनॉमिनल बॉलिंग बाय दिशांत. फलंदाजाला पूर्णतः क्लूलेस करून सोडलं आणि ते मात्र महत्वाच्या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. एक महत्वाची विकेट. पहिलं षटक आपण पाहतोय. दिशांनी या षटकामध्ये डॉमिनेट करत असताना वर्चस्व गाजवलं. या दरम्यान सन्मान्य श्री देवेंद्र बाळके यांचा इथे सन्मान केला जातोय. मी नितीनजी माळवी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्री देवेंद्र बाळके साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तसेच देवेंद्रजी पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय देवेंद्र पाटील साहेब आपण सुद्धा समोर यायचंय. आपला सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. गोलंदाजी खेळण्यासाठी आपण पाहतोय अलिबागचा सुपर डुपर स्टार मृणाल वर्सुलकर आलाय. बघा ओरम क्रिकेट प्रमाणे अंडर आर्म्स मध्ये सुद्धा मृणाल वर्सुलकरचा वर्चस्व पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगाने. ओ हो हो अत्यंत भन्नाट पेस होता, पण या पेसला मात्र दिशा दिली आणि चेंडूला धक्कलला. स्कोअरला बोलला बाहेर. चौकार. वन साइड डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. विपुल पाटील विभाग
प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभान इलेव्हन संघ पण या दरम्यान काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र त्या क्षेत्ररक्षकाने पेश केलाय. सुंदर दर्जाचं क्रिकेट मैदानावरती अलिबाग संघ दाखवून देत असताना राईट राऊंड विकेटने ओहो भन्नाट वेग पेस पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू आहे. बघा तब्बल विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता आहे. टार्गेट फार मोठं आहे आणि लक्ष्यापासून खूप मागे पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघ. बॅटिंग करणाऱ्या संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी करावं लागेल तरच ते या मॅच मध्ये येतील. ओहो भन्नाट वेग भन्नाट पेस पाहायला मिळतोय. मृणाल वर्सोलकर म्हटलं की त्याची बॅटिंग त्याची बॉलिंग ही करण्याची स्टाईलच वेगळी आहे आणि मैदानावरती तो मात्र आपण पाहतोय. सुंदररित्या गोलंदाजी करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केलंय. बॉलिंग असेल बॅटिंग असेल फिल्डिंग असेल प्रत्येक स्टेज समोर जो संघ उभा आहे त्या संघाला विनंती आहे. मला वाटतं बहिरीचा पाडा संघ उभा आहे. थोडा तिकडे आपण कारण स्टेजवर जे मान्यवर आहेत त्यांना सामना दिसत नाहीये. अजय पवार आणखीन एक अलिबागचा सुपर डुपर स्टार गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी करण्यासाठी. आहा पहिला चेंडू बॅट्समनला पूर्णतः सळो की पळो करून सोडलाय. फलंदाजांना पूर्णतः सतावून सोडलंय, हैराण करून सोडलंय आणि मैदानावरती गोलंदाजी करणारा संघ विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभान इलेव्हन अलिबाग संघ वन साइड डॉमिनेट करत असताना एक हाती वर्चस्व राखत असताना या दरम्यान मात्र स्टेप आउट केला. फुटवर्कचा वापर क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. 57 धावसंख्येचा डोंगर उभा केला आणि या धावसंख्येच्या दबावाखाली खेळत असताना मात्र तब्बल 12 चेंडू आधा बंडोर गेले. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. यष्टिरक्षकाचं प्रतिम यष्टिरक्षण. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. पूर्णतः बैरीच्या पाडा संघाला बॅकफुट वरती लोटले, पूर्णतः पिछाडी वरती लोटले. 2 चेंडूत विजयासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता. आव्हान अशक्यप्राय आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पंचाने कळवलं. चेंडू अवांतर आहे, चेंडू स्वैर आहे. 50 धावा पाहिजे 2 चेंडू मध्ये. हा बहिरीचा पाडा संघाच्या फलंदाजांना गोलंदाजीचा अंदाज झाला नाहीये. अलिबाग संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आपल्या अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा मैदानावरती पेश करतोय. युवराज पाटील बॅटिंग साठी आलाय पण एका चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे आणि येथे अलिबाग संघ काय खेळलाय आणि येथे मात्र अंतिम चेंडूवर सुद्धा झेल टिपला गेलाय. तब्बल 49 धावाने हा सामना जिंकलाय विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभान इलेव्हन अलिबाग या संघाने. कोणी बॅटिंग केली होती मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, ज्याच्या नावाची चर्चा यावर्षी अगदी सर्वत्र आहे असा वन अँड ओनली डॅशिंग डायनामिक फलंदाजी करणारा मृणाल वर्सोलकर ठरतोय या मॅचचा मान ऑफ द मॅचचा मान.